काल आमच्याकडे होतं कन्याभोजन, पण त्यासाठी किती काय काय तयारी करावी लागते ना, ते मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते. तर सकाळी सकाळी उठून लगेच बाहेर गेली आणि तेव्हा मला कळलं की ओ माय गॉड, मी जी छत्री आणली ती तुटलेली होती. पण काय करणार, तुटलेली छत्री घेऊन मी गेले पुढे, सामान वगैरे आणलं आणि डायरेक्ट आली घरी. घरी आल्यावर मग लगेच हळूहळू सगळी स्वयंपाकाची तयारी चालू केली. मस्तपैकी खिरीवर भरपूर सारे काजू बदाम टाकून झाल्यानंतर आम्हाला अचानक आठवलं की ओ माय गॉड, आपल्याकडे तर प्लेटच नाहीये. आमच्या घरी येणार होत्या 9 मुली आणि आम्ही बघितलं तर आम्हाला कळलं की अरे देवा, आपल्याकडे तर 6च प्लेटींचा सेट आहे. तर मग थोडंसं डोकं चालवल्यानंतर कळलं की आपल्याकडे तर पत्तरवाळ्या सुद्धा आहे, त्याच्यामध्ये पण आपण वाढू शकतो. म्हणून मग वरतून पत्तरवाळ्या वगैरे काढल्या आणि ते पुसताना मला आठवलं की यार, आपले किती भारी दिवस होते ते. मी मस्त सगळ्यांकडे जायची, मस्त खायची वगैरे. पण जर मी त्या आठवणींमध्ये रमली असती तर आम्हाला लेट झालं असतं. त्याच्यामुळे मी गप्पपणे बाहेर आली आणि पुढच्या कामासाठी तयारी चालू केली. थोडंसं लेटच झालं होतं, पण पटापटा त्यांना बसण्यासाठी अंथरवलं आणि तेवढ्यात अर्ध्या जणी आल्या. आता अर्ध्या जणी तोपर्यंत नाहीये, तोपर्यंत ह्यांना कार्टून वगैरे लावून दिलं होतं. म्हणले भाई बरं आहे, आमच्या वेळेस नव्हतं असं काय सिस्टम. म्हणलं मरू दे, आपण आपलं आपलं काम करून घेऊया. मग थोड्या वेळात सगळेजणी आले आणि त्यांना वाढायला लागले. पाया वगैरे पडल्यानंतर पैकी त्यांनी खाल्लं बिल्लं आणि मग टाइम आला होता निघायचा. त्याच्यामुळे मम्मीने पटकन पटकन त्यांना हे सगळं दिलं आणि पाया वगैरे पडून घेतल्या. म्हणलं भाई, मी पण तर देवी आहे ना यार, मला पण पाहिजे काहीतरी. मग तिने माझं मन राखण्यासाठी मला ही छोटीशी पिन दिली. म्हणलं ठीक आहे चल. आणि भाई फायनली सगळ्या गेल्यानंतर आम्ही पण खाल्लं आणि झोपून गेलो.